लागले यशोदे यशोदे. आमच्या गावामध्ये बाई कथा चालू होती, कथा. आणि त्या कथाकारानं सांगितलं, भागवतकारानं सांगितलं, आपल्या गावामध्ये दिंडी सोहळा येणार आहे, तरी सर्वांनी ज्या ज्या गल्लीमध्ये दिंडी येईल त्या त्या गल्लीमध्ये सर्वांनी सडा समर्जन रांगोळी काढून ठेवा. म्हणून मी मस्त सडा टाकला, रांगोळी घेतली, रांगोळी काढत होती. मी रांगोळी काढायला लागली आणि नेमका तुझा कृष्ण आला आणि तिथेच उभा झाला आणि त्यानं उभा कार्यक्रम चालू केला. मग तुला बोलता नाही आलं का? बोलली ना मी, हे कृष्णा कृष्णा, अरे काय करतो काय करतो. त्यानं मला उलटून प्रश्न केला, तू काय करते. मी म्हटली मी रांगोळी काढते. तो मला म्हटला तू रांगोळी काढ, मी वरून कलर भरतो. कलर अष्टदर काढिले अंगणी, वरी मोत्या चक्र पाणी. यशोदे, तुझं पोरग त्रासदायक, आवर याला आवर याला. त्या गोपिकांमध्ये एक बोबडी गौरण होती, बोबडी. ती पुढे आली, यशोदे यशोदे, काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते. हे यशोदे, हे बोबडी, काय सांगते ग, सांग लवकर. जात होते यमुने पानिया, वाटेत भेटला सावला, दोईवर तोपी मयूर पुछाची, खांद्यावरी कांबळा, काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते. हे यशोदे यशोदे, मी तकाळी यमुनेवर दिली होती पाणी द्यायला. आता बोबडी ती आहे बरं. येतो दे तकाळी मी यमुनेवर पाणी द्यायला दिली आणि नेमका तो मला लत्त्यातच भेटला. मला लत्त्यात भेटला. त्यानं काय केलं, तेने माझी केली तवाली, मग मी तेथून पलाली. पलता पलता घागलून पलली, दोरीची घागल फुटली, काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते. येतो दे, मला तो लत्त्यात भेटला आणि त्यानं माझी तवाली केली. आणि माझी तवाली केली, मी इतकी दाबलून दिली, इतकी दाबलून दिली आणि लागली पलायला. आणि दतिका पलायला लागली, नेमका पलता पलता माझा पाय धतरला. आणि दत्ता पाय धतरला तर ती थाली पडली. थाली पडल्यावर माझ्या डोक्यावरती धादल फुटली. नुसती धादलच नाही फुटली, मग काय काय फुटलं. माझे दुलदे फुटले, मग मी ललद, मग मी ललत बथले. तिकून आले शारंग पाणी, मला पोटाशी धरले, काय सांगू तुते बाई, काय सांगू तुते. मला पोटाशी धरले, माझे समाधान केले. निवृत्तीच्या कृपे सुख हे ज्ञानदेवा लादले. काय सांगू तुते बाई,
काय सांगू तुटे. बोबडी सर बाजूला. चला कोण बाकी आहे? दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात. गळ्यामध्ये हात घालीत, मुखाशी मुख चुंबन देत. धरू जाता सापडेना, यशोदे बाळ तुझा ताना. कुटवर सोसू धिंगाणा, यशोदे बाळ तुझा ताना. कुटवर सोसू धिंगाणा. हे यशोदे तुझं पोरग बर रस्त्यात माझ्या सुनेच्या गळ्यात हात घालतो. नुसता हातच नाही, डायरेक्ट तिच्या तोंडाजवळ तोंड नेऊन बर रस्त्यात या तुझ्या पोऱ्याला आवर घाल, आवर घाल. एक म्हणजे ती ऐकणार नाही. असं तिला म्हणावं माझ्या घरी पाठव तुझ्या पोऱ्याला. भांडते का नाही चांगला? पेंड्या गेरईचा घर नंबर सेट, मोबाईल नंबर. आज हिच्याच घरी जाऊ. ही गोपिका घरी गेली, अंगणामध्ये खुर्ची टाकली, हातात काठी घेऊन बसली. कशासाठी? चोराला हाणायला. आता चोर कधी येतो? जाग असल्यावर. बरं किती वाजेपर्यंत जागी रे? हिला जर 9 ते 12 पाहायची सवय असेल तर 12 वाजेपर्यंत, आणि हिला जर मोबाईल चिवडायची सवय असेल तर 2 वाजेपर्यंत. 2 वाजले. 2 वाजल्याबरोबर ही खुर्चीवर बसल्या बसल्या झोप यायला लागली. उठली, घरात गेली आणि पतीच्या शेजारी निजली. बाकीचे म्हणतात चला रे आता, आता चला. आतमध्ये गेले. भगवंतानं काय असेल नसेल दही दूध तूप लोणी बालगोपाळांनी खाल्लं. भरलं का रे? हो भरलं. चला निघा बाहेर. कृष्णा आणि तू? कृष्ण मग तुम्हाला सही करायला जावं लागेल ना, हजेरी लावायला. यांना बाहेर काढून दिलं. परमात्मा आतमध्ये गेले. दोघं नवरा बायको निजले होते. त्याची मोठी दाढी, हिची विणी, आणि दोघांना गाठ मारली. बाहेर आला. मुक्ताईनगरला गेलं. बॅनर छापले, बोर्ड छापले, आणि गावामध्ये दौडी देऊन गेली. ऐका हो ऐका, उद्या सकाळी 8 वाजता आपल्या गावामध्ये भलं मोठं सोंग येणार आहे हो. लोक म्हणे सोंग? मग आज तर कामालाच जात नाही. काही काही सोंगांना सोंग भलं आवडतं. महाराज पहाटे गाईची दूध काढायची वेळ झाली. गवळण उठल्या बरोबर त्याच्या वेणीला आणि त्याच्या दारीला झटका बसला. म्हाताऱ्या माणसांना जर का राग आला, त्याच्या तोंडातून पहिलेच काय निघतं? म्हाताऱ्याला जर राग आला तर तो काही स्तुती करतो का आपली? काय येतं तोंडात? शिव्या. दाढी ओढली गेली, दाढीचा झटका बसला. राग आला. रागाच्या भरात मस्त खाऊन मातली धांगडी करशी होडा होडी मज लागी. दाढी ओढते का माझी? मग तोंडात जात नाही ना. विणी ओढतं का माझे का? मी कशाला विणी ओढू? अंधारात चाचपून पाहिलं, गाठ मारली. का ग? गाठ कस काय मारली? तुम्हाला सवय माझी चिंगम खायचे, मी चिंगम खातो. गाठ मारली कशी? सोडा, सुटत नाही. बराच वेळ चाललं, गाठ सोडा गाठ सोडा, सुटत नाही, सुटत नाही, सुटत नाही.
ती म्हणते का हो काय विडा आणा आणि तुमच्या दाढी करून कापून टाकाय माझ्या मर्दाची दाढी मी दाढी कापणार नाही तू तुझी वेणी काप ती म्हणते माझं सौभाग्य चालन का मी वेणी कापणार मग ती म्हणते कमाले नाही तुमची तुम्ही कापणार नाही मी कापणार नाही माझं वेल्डिंग केलेलं चांगलं दिसतं काय मग एक काम कर विडा आण आणि मधोमध कापून का माझी दाढी गेली जाऊ दे तुझी वेणी गेली आता ती विडा घ्यायला जाते आता इमानदारीनं सांगा तुम्ही ऐकणारे सर्व आता ती विडा घ्यायला एकटी जाईल का विडा घ्यायला हा असं म्हणतात ती गौरण 7 फूट उंच किती फूट 7 फूट आणि तो गो म्हणता माझ्यापेक्षा बुटा 3.5 फूट तिची वेणी खाली ओढली जाते याची दाढी वरती चालली जाते घरातली गोष्ट घरातली सांगू का तुम्हाला सांगू सांगणार नाही कोणाले गवळण 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 घर घर फिरेन गौरी वर वर दाढी करे गवळण गवळण घर घर फिरेन गौरी वर वर दाढी करे सांग का कोण मला सांगा उजेडात ठेवलेली वस्तू लवकर सापडत नाही अंधारातली पण सापडली लगेच गड्यात पुढे जाते म्हणून लगेच सापडली कापता कापेना सुटता सुटेना काहो सुटत नाही ब्राह्मण बुवानं मारलेली गाठ जर सोडायची म्हटली तर किती द्यावे लागतात सोडायची म्हटली तर गाठ पोल नाही बरं गाठ पोल तर नुसतं नाव घेतलं का सुटून जात गाठ पोल नाव घेतलं की सुटून जात कोण काय नाव घेईल मला हसवायला मोबाईल मध्ये पाहिलं जाऊ द्या चला गाठ पोल नाव घेतल्यावर सुटत जास्त सांगायला गेलो का खालून नावाची महाराष्ट्रीयन पण नाव घ्या म्हणून स्टॉप दिला त्या विषयाला पण गाठ सोडायची म्हटली तर किती रुपये द्यावे लागतात तुमच्या घरी घटस्फोट तिकडे नंदुरबारकडे गुजर लोकांमध्ये कथा होती माझी नंदुरबार गुजर लोकांमध्ये विचारलं मी म्हटलं किती द्यावे लागतात त्यांनी सांगितलं महाराज 40 लाख म्हणतं करायला बी परवडत नाही आणि मोडायला बी परवडत नाही नको बाबा नको बर ब्रह्मदेवा बापाच्या 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 बापानं मारली गाठ तरी कशी सुटेल त्या गोपनं विचारलं म्हणे का ग तू त्या कृष्णाला काही बोलली होती का मग का कमी समजले का मला तुम्ही बारे तिथे जाऊन त्याची घटिया घरी करून आली मी घरी जाऊन सांगितलं येऊन पाय माया घरी बांधते की नाही चांगला नको आगोपणा करू त्याचाच परिणाम म्हणे मग आता म्हणे तिथे जावं लागेल आया माय बाई असं वेल्डिंग करून तिथे हे वेल्डिंग तिथं गेल्याशिवाय तुटत नाही उघडा दरवाजा तो म्हटला जेव्हा वास्तू शांती केली तेव्हा हात पुरला नाही माझा तेव्हा बिबड्याच्या डब्यावर उभं राहावं लागलं आता कधी हात पुरेल आता दाढीवरती दाढी जाते तुझ घर
आता पूर्वीचे दरवाजे असायचे, त्यांना पितळी गुटके असायच्या, 2 फळीचे दरवाजे असायचे आणि पितळी कड्या. ती कडी ओढली की वरची कडी निघत होती. पूर्वी वरती कड्याचे दरवाजे होते, आता इथे असते, इथे एवढीच राहते. पूर्वीच्या कड्या कुठे असायच्या? कुलूप कुठं लावलं जायचं? वरती. गोपिका गेली, चित्र डोळ्यासमोर आणा, तिची वेणी उंच जरी आहे पण वेणी खाली ताणली जाते, मग तिचाही हात पुरत नाही. मग तिनं कडी हातात धरली, वरती हात पुरत नाही म्हणून थोड्याशा टाचा उंच केल्या आणि टाचा उंच केल्याबरोबर मागे भरताच्या वांग्यासारखं लटकलं. अगं अगं दाढी 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 कडी निघाली. और हुरिया हुरिया देखो देखो, अरे सोंग आया सोंग सोंग सोंग. ती पुढे जायची, हे पुढे, तू पुढे चालते म्हणजे तू पुढे चालते, तुम्ही पुढे चला. तू त्यानं सांगितलं लग्न मंडपामध्ये तू पुढेच होती, मी तुझ्या मागे मागेच होतो, चाल. आता आमच्या वेळेला बाबा असं होतं, ती पुढे चालायची, तिच्या खांद्यावर नवरदेवचा हात आणि मग मंडपात घेत जाऊन. आता दोघं बरोबर चालतात. रस्त्यानं चालता चालता म्हणता बाजार दिसला. ती म्हणते का हो आज बाजार आहे? म्हणले मग मागच्या गलीतून गेलं तर चालेल. मागच्या गलीनं जायला लागले, मागच्या गलीनं जायला लागले. गंमत अशी झाली, बाजारामध्ये मिरचीचे पोते रिकामे करायचे, लाल मिरची कोरडी, आणि ते पोते उचलून मागच्या गलीत न्यायचे आणि झटकून गळ्या करायचे. नेमकं तिकडनं सोंग आलं आणि यानं पोत झटकलं आणि पोत झटकल्याबरोबर ती गवळ डायरेक्ट मागचा पुढे. अगं अगं दाढी 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 दाढी, कसं तरी त्याला माग केलं. नुसता फुटबॉल सारखा इकडे तिकडे इकडे तिकडे, बेजार झाले. तिसरी आली धावणी, अनेक बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, दोईशी गाठ देवोनी. गाठवाई कुणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा ताना. कुटवर सोसुधिंगाना, यशोदे बाळ तुझा ताना. कुटवर सोसुधिंगा. हे यशोदे, या कृष्णाला आईसी ऐकता ग्राने, यशोदे नैनी आले पाणी. हे कृष्णा, अरे खोडी दे टाकून. हे बाबा, अरे चोरी करतो. अरे काय उने का करीतोसी चोरी, किती सांगू तू नाही कशी. अरे कृष्णा, अरे का चोरी करतो बाबा? अरे आपल्याकडे काही कमी आहे का? अरे 9 लाख देनू नंद बाबा को, नित नव माखन होय. अरे माखन की चोरी छोड़ कन्हैया, मैं समझाऊ तोय. 9 लाख गाई आहेत, 9 लाख. काय कमी आहे? मग चोरी कशाला करतो? कृष्णा, आता उद्यापासून घरी थांबायचं नाही. कृष्णा, आता उद्यापासून कुठं? रानात जायचं. गोधने 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 गोधने, चारावया जातो शारंग पाणी. गोधने चारावया जातो शारंग पाणी. मार्गी भेटली राधिका गौडनी, कृष्णदान मागे मिरी आसडोनी. तवती देखिली
यशोदा जननी ओ गोधने 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 चारावया जातो शारंग पारी. भगवान कृष्ण परमात्मा काही चारायला जाता, रस्त्यात खूप राधा भेटली. भगवंताने राधेची साडी ओढली, यशोदेनं पाहिलं, यशोदेला राग आला. हे कृष्णा, लाज वाटते का? परक्याच्या बाई बेटीची साडी ओढतो आणि भर रस्त्यात. रागवली यशोदा. कृष्णाने सांगितलं, आई मी साडी नाही ओढली, मी डोळ्यानं पाहिलं. आई, त्या गोपिकानं माझा चेंडू साडीमध्ये लपवलेला आहे. त्या राधेनं चेंडू कुठे लपवला? साडीत लपवलेला आहे. राधिका म्हणे यशोदे परियेसी, चेंडू नाही नाही ओ मज पासी, परिहाल टिका लबाड ऋषिकेसी. यशोदा, माझ्याकडे चेंडू नाही, माझ्याकडे चेंडू नाही, हे तुझं पोरग लबाड आहे. कृष्ण म्हणतो, मला लबाड म्हणते, मला लबाड म्हणते, आणि धरली साडी आणि ओढली मला. नीरी आसरिता चेंडू पडे धरणीसी. आता ज्याला विश्व निर्माण करता येतं, त्याला चेंडू निर्माण करता येणार नाही. राग आला यशोदेला. यशोदा म्हणे, चाडका तुम्ही नारी, मार्ग बैसता क्षण एक मुरारी. अगं तुम्ही लबाडे माझ्या पोऱ्याच्या नादी लागतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायी चालतात आणि गायी चालत असताना खेळ करतात. खेळ खेळ काना खेळ काना खेळ काना यमुने तटी, खेळ काना खेळ काना खेळ काना यमुने तटी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा खेळ खेळतात. बालगोपाळांना घेऊन खेळ, विट्टी दांडू लगोरी चेंडू खेळ मांडियेला नाना परी. हमामा पोरा हमामा हमामा पो. अनेक प्रकारचे खेळ खेळले. खेळ खेळत असताना पहिले बॅट बॉल चेंडू फळी म्हणजे काय? आजचं क्रिकेट. आता जर या पोरांना विचारलं, का रे क्रिकेटचा देव कोण? क्रिकेटचा देव कोण? आता हे म्हणतात सचिन तेंडुलकर. म्हणजे त्यांचं काही चुकलं नाही. खरं पाहायला गेलं, त्या तेंडुलकरला पण दोष देत नाही. चांगला खेळला, भारतासाठी पदक आणून दिले, भारताचं नाव चांगल्या पद्धतीनं रोशन केलं, त्याबद्दल अजिबात दुमत नाही. पण सचिनच कीर्तनात आपल्या क्रिकेटचा देव आहे, हे मात्र योग्य. जर पहिला सिक्सर जर कोणी मारला असेल, तो माझा भगवान श्रीकृष्णानं. पहिला फास्टर बॉलर जर कोण असेल तर तो पेंड्या होत, लंगड पण फास्टर होत. पडत पडत गेलो भगवंताला, आणि देवानं मारला का नाही, जसा मारला तसा पहिलाच बॉल मध्ये सिक्सर. कुठे? डायरेक्ट यमुनाच्या डोहात. आणि हे म्हणतात सचिन तेंडुलकर देवाने वास्तविक पाहताला एकाले बी अक्कल नाही. हा त्या क्रिकेटचा खरा परमात्मा माझा कृष्ण आहे. क्रिकेटचा खेळ आणणारा माझा परमात्मा आहे. जसा मारला फटका तसा डायरेक्ट यमुनाच्या डोहात बॉल पडला. पेंड्या लागला रडायला, अंग्रेज मला माझा बॉल पाहिजे. हे का बोंबलं नको, मी आता तुला चेंडू आणून देतो. माझा परमात्मा कदंबाच्या झाडावर चढला आणि यमुनाच्या डोहात उडी मारली. कशासाठी?
कशासाठी? चेंडू घ्यायला नाही, चेंडू फक्त निमित्त होत. त्या यमुनाच्या डोहामध्ये राहणारा तो कालिया, त्याच्या फणावर माझ्या भगवंतानं डिस्को केला, मर्दन केलं, कालियाचं मर्दन केलं. त्या कालियाला सांगितलं, चाल, चालतो हो इथून, तुझ्या विषाने हे पाणी विषारी होतं, गायी मरतात, वासरं मरतात, चालतो. कालिया म्हणतो, देवा मी जर गेलो ना तर मला बाहेर गरुड खाऊन टाकेल, काळजी करू नको, तुझ्या मस्तकावर माझं पदचिन्ह नाही. कालियाला तिथून काढलं. गोपिका सरोवरामध्ये स्नान करत होत्या आणि स्नान करत असताना गोपिकांच्या अंगावर एकही वस्त्र नव्हतं. शास्त्र सांगतं, स्नान कुठेही करा, कोणत्याही ठिकाणी स्नान करा, पण बिगर कपड्याचं स्नान करता येत नाही. जर का बिगर कपड्याचं स्नान केलं तर दोष लागतो. गोपिका बिगर कपड्याचं स्नान केलं होत्या. भगवंताला त्यांचे कपडे चोरून नेले. थकविल्या थकविल्या एक एक संगतीने, थकविल्या गवळणी, थकविल्या एक मराठीनी, एक कानडिया, एक कोकणी, एक मुसलमानी, एक गुजरणी, ऐशा 5 जणी. म्हणजे तुम्ही होत्या तेव्हा. ऐशा 5 जणी ठकविल्या गवळणी. भगवंतानं कपडे चोरून नेले आणि बासरी वाजायला सुरुवात केली. गोपिका म्हणतात, अगं अगं कृष्ण आला, कृष्ण आला, चला चला कपडे घाला, कपडे घाला. एक म्हणते कपडे घाला, ठीक आहे, पण कपडे कुठे? कपडे एकची कपडे नाही तिथं. गोपिका घाबरल्या. पाहिलं, एक म्हणते काग काग बघतो कदंबाच्या झाडावर बसलेला आहे. एक म्हणते हो माझी साडी, माझी ओढणी, माझा कपडा तिथे. सर्व गोपिकांनी कपडे ओळखले. आमचे कपडे आण. भगवान म्हणतात या आणि आपले आपले कपडे घेऊन जा. अरे बाबा, आमच्या अंगावर एकही कपडा नाही. भगवान म्हणतात मग लाज नाही वाटत तुम्हाला? यमुनाच्या डोहामध्ये बिगर कपड्याचं स्नान करतायत. ती यमुना ही हिंदिनी जल देवता आहे, वायू देवता आहे, वरुण देवता आहे, सूर्यनारायण देवता आहे, आकाश देवता आहे. सप्तर्षी आपल्या आजूबाजूला फिरतात आणि तुम्ही बिगर कपड्याचं स्नान करतात. बाहेर या आणि आपले आपले कपडे ओळखून घेऊन जा. बाकीचे म्हणे का ग काय करता आता? बाकीचे म्हणतात चला. लाज वाटते का चला म्हणते? एक म्हणते का ग, त्यानं ज्यानं निर्माण केलेले त्याच्यापासून काय लपवायचं? आणि हे चित्र ब्रह्मदेवानं पाहिलं. ब्रह्मदेव म्हणतो बाप रे बाप, आम्ही तर याला देव म्हणतो. हा, स्नान करणाऱ्या गोपिकांचे कपडे पळवणारा हा देव नाही, हा कोणीतरी विषयासक्त पुरुष असला पाहिजे. ब्रह्मदेवानं गायी वस्त्र चोरून नेले ब्रह्मलोकात. माझ्या भगवंतानं त्या ब्रह्मदेवालाही चमत्कार दाखवला. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं हा परमात्मा आहे. गोकुळामध्ये एक मीटिंग झाली. दरवर्षी इंद्राची पूजा करायची, पण कृष्णाला सांगितलं बाबा या वर्षी आपल्याला गोवर्धनाची पूजा करायची. गोपिकांनी आपल्या गावकऱ्यांच्या नादी लागू नका, गोवर्धनाची पूजा करायची. गावातले लोक म्हणायला लागले नाही हो, नाही नाही नाही, इंद्राची पूजा करायची.
कोण लाभतो रे तुमचा? इंद्र. इंद्रानं कधी मिस कॉल केला, कधी फोन केला? कोरोनाच्या काळामध्ये कधी विचारपूस केली इंद्रानं? त्या नरेंद्रानं तरी गहू तांदूळ पाठवलेले होते कोरोनाच्या काळामध्ये. तरी बाकीचे लोक म्हणतात त्याला मतदान करायचं नाही. केवढा येळाचा बाजार. अहो, तुमच्या गायी गोवर्धनावर चरायला जातात, त्याची पूजा नाही. नंदबाबा म्हणतो, कृष्ण तुला कोणी सांगितलं रे गोवर्धनाची पूजा? बाबा, मला एका साधून सांगितलं गोवर्धनाची पूजा. अरे पण पूजा विधी मला माहित नाही ना. आम्हाला माहिती सर्व, मला माहिती. निर्णय घेतला, 56 प्रकाराचा भोग देवासाठी तयार केला, गोवर्धनासाठी. आणि तुम्ही पण आणलेला आहे 56 प्रकारचा भोग भगवंतासाठी. बैलगाड्यामध्ये सर्व भरलं सामान आणि गेले महाराज गोवर्धनाकडे. भगवंतानं आपलं सूक्ष्म रूप काढलं आणि गोवर्धनामध्ये ठेवलं. गोवर्धनामध्ये सूक्ष्म रूप ठेवलं. डोळे टिम टिम करायला लागले. आनंद झाला गोपाळांना. कृष्णा कृष्णा कृष्णा, तुझ्या देवाला डोळे. म्हणजे मग माझा देव काय बिगर डोळ्याचा आहे? त्याला डोळे पण आहे. कृष्णा, अरे पण इथं पाणी नाही ना पूजन करायला. भगवंतांना गंगा निर्माण केली. गोपाळ आनंद घ्यायला लागले. भगवंतानं सांगितलं, गोपाळांनो, पूजा करत असताना लक्षपूर्वक काय? देवाची पूजा करत असताना देवाच्या नाकात, डोळ्यात, कानात हळद, कुंकू, अक्षदा जाता कामा नये. नाही तर आम्ही पूजा करतो, आम्ही इथे देव तिथे. आम्ही देवाची पूजा करतो, आम्ही इथे देव तिथे. आम्ही इथून घेतो अक्षदा, कुंकू. इथून अक्षदा कुंकू घेतला की देव तिथे. राहू दे अजून, बस बस बस, तुझी चूक नाही. या बसलेल्या आहेत ना, या सर्व तुझ्याकडे पाहतील. हे काय आणलं? कमी नाही तुम्ही बायामध्ये. आमचं काय चुकतं? तुम्ही चुकत नाही. चुकला नसते, तुमची किडी आहेत. तुमच्याच गावातले जरी लोक आले तरी तुम्ही पाहता. आता काय गरज एवढी? जो नरडत ताणून ताणून 2 तासापासून बडबड करते त्याच्याकडे लक्ष नाही. मी तुम्हाला कोणालाच बोलवते बरं का, आमच्या घरच्यांना बोलतोय. चला, काय सांगतो तुम्ही? देव तिथे, आम्ही इथे. इथून पूजा करतो आम्ही. इथून त्या देवाच्या नाकात जाते का, तोंडात जाते का, डोळ्यात जाते, काही घेणं. पूजा करत असताना पद्धतशीरपणा पाहिजे. घरातल्या देवाऱ्यातली देव पूजा करत असताना आता देव एवढे, मग गंध कसा लावला गेला पाहिजे? गंध जा काय एवढा बोट ठेवलं त्याचं पूर्ण तोंड गंधच. आणि स्वतःला लावताना, स्वतःला गंध लावताना कसा लावता? स्वतःला. अरे काय देवाला गंध लावताना, देवाला संतांना गंध लावताना या बोटाचा प्रयोग करायचा. स्वतःला लावताना
या बोटाचा प्रयोग करायचा आणि प्रेताला लावताना या बोटाचा प्रयोग करायचा. लक्षात घ्या. प्रेताला कोणता बोट? हा, स्वतःसाठी त्याचा शेजारचा. हा, साधू संतांसाठी त्याचा शेजारचा. या बोटाचा. माळ जप करत असताना हा बोट आणि हा बोट लागू द्यायचा नसतो माळीला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी या पद्धतीने जप केला जातो. करून दाखवू का? हे सगळ्याच रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी आणि बाकीचे चढतात. पाहिजे का कोणाला? पाहिजे? जप कसा करावा, माळ कशी जप करावी, गंध कसा लावावा. काही आता शेवटच्या दिवशी करतात भागवताची पूजा, येतात माझ्यापर्यंत. ते तिथून इथपर्यंत बरोबर येतात, पण इथे आले का काही तुम्हाला बी याच बोटानं लावतात. ओ माय, मी हाय ना अजून याच बोटानं. व्यवस्थितपणा पाहिजे. देवाची पूजा करताना देवाला पूजन. भगवान श्रीकृष्ण परमात्मा बालगोपाळांना सांगता, हे गोपाळांनो, माझ्या देवाला गंध लावत असताना विचार करून त्याच्या नाका डोळ्यात कानात जाता कामा नये, पद्धतशीर लावा. मस्त पूजा चालू होती. 56 प्रकाराचा भोग देवाला नैवेद्य दाखवला. माझा गोवर्धननाथ प्रसन्न झाला. तेवढ्यात इंद्रानं गुपचूप बाजूला जाऊन हळूच फोन करून दिला इंद्राला की इंद्रा, या वर्षी तुझी पूजा नाही. इंद्राला राग आला. इंद्रानं लगेच वरून देवाला फोन, वायू, हो, धो 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 धो, विजांचा कडकडाट, ढगांचा कडकडाट, पाऊस पडायला लागला, मुसळधार पाऊस. गायी व्हायला लागले, वास्त्र व्हायला लागले. कृष्णा कृष्णा, आम्ही नाही म्हणत होतो, या पोऱ्याचं ऐकू नका, भोगा आता, इंद्राचा कोप आहे. भगवंताला सांगितलं, हे गोपाळांनो, माझा गोवर्धन म्हणतोय, तुम्ही नुसत्या काठ्या जर लावल्या काठ्या, तर माझा गोवर्धननाथ म्हणतो मी हलका होईल, मी उचललं जाईल. कृष्णा, लावायच्या काठ्या, लावायच्या, लावा लावा लावा. सर्वांनी काठ्या लावल्या. माझ्या भगवंताला नुसती करंगळी लावली. महाराज, गिरी गोवर्धन येणे उचलीला, कालिया महासर्प नाथोनी हानीला, जडत वनवाहो मुकची प्राशीला, गिळिता घासुर चिरोनी सांडिला हो. भगवंतानं करंगडीवर पर्वत घेतला आणि आपल्या डाव्या हातात बासरी घेतली आणि बासरी वाजायला सुरुवात केल्याबरोबर सर्व गायी वासरं जे असतील नसतील सर्व त्या गोवर्धन पर्वताच्या खाली आलं. सर्वांनी काठ्या लावल्या, सर्वांनी काठ्या. आणि तेवढ्या पेंद्या म्हणतोय सुदामा, हे वाकड्या, हे बोबड्या, काय तो पाय, तो काय रे, तो पाय. आपण सर्वच्या सर्व दोघं हाताने काट्या धरल्या आणि तो पाय किती शायनिंग मारतोय एका हातात करंगळी. सांगतो त्याला म्हणा, तेवढी करंगळी कशाला लावतो, काढून घे. तो म्हणतो, नाही हो, त्याचं माझं जमत नाही, विनाकारण मी बोलत नाही, तू बोल. हे वाकड्या, तू बोल. वाकड्या म्हणतो, मी नाही बोलणार.
बोबड्या तू बोल. बोबड्या म्हणतो तुला बोलायला काय झालं रे, मला बोलायला लावतो तो, तू बोल ना तुझा तुझा. शेवटी पेंड्या म्हटला कृष्णा काय काय तोंडाने बोल. अरे ते तेवढी करंगडी काढून घे, आम्ही काट्या धरून उभे, तू नको त्रास घेऊ. काय लाव रे काढ्या, लावा काढ्या. हो 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 आम्ही रेडी, बिलकुल रेडी. काढून घे. भगवान म्हणतो काढू, हो का. माझ्या देवानं करंगडी काढली नाही बरोबर. जर देवानं करंगडी काढली असती ना, यांना सराट्यानं खरडून काढावं लागलं असतं. माझ्या भगवंताला नुसती करंगडी चोरली, थोडीशी करंगडी चोरल्या काठ्या मोडून खाली पडल्या. कृष्णा 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 काय रे काय, करंगडी काठ्या मोडल्या. काठ्या मोडले, करंगडी लाव करंगडी. माझ्या भगवंतानं गिरी गोवर्धन आपल्या करंगडीवर उचलला. महाराज माझ्या गोवर्धननाथाची कथा जो कोणी श्रवण करतो त्याला भगवंताच्या रास क्रीडेत प्रवेश मिळतो. म्हणून आज गोवर्धनाची कथा श्रवण केली. उद्या सकाळी आपल्याला भगवंताच्या रास क्रीडेत प्रवेश मिळणार आहे. म्हणून उद्या सकाळी सर्वांनी कथेला हजर राहायचं. आजच्या कथेला या ठिकाणी पूर्ण विराम. आता गोवर्धननाथाला भगवंताला तुळशीचं पान ठेवून पाणी आणायचं, पाणी फिरवायचं, नैवेद्य दाखवायचा. मग आरती होईल. आरती झाल्यावर हरिपाठ होईल. हरिपाठ झाल्यावर रात्री ठीक 8 ते 10 या वेळेत आमच्या गावातील माझे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज अर्थात परमेश्वर नाना सुरायकर यांचं या ठिकाणी कीर्तन होईल. सर्वांनी सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. आरतीचे यजमान तुळशीपत्र घेऊन पाणी घेऊन पुढे येतील. कमरेला जर का चांगली कमरपट्टा असेल तर तो तिकडेच काढून येतील. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमानं भज गोविंद गोविंद गोपाला. हा आण आता आण.